हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 26 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय. बाळजाबाईने चक्क पूजाला धमकी दिली की जर तू माझ्या वाकड्यात गेली आणि त्या कृष्णाला वाटी लावण्याच्या नादात माझ्या दुष्यंतच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी तुला असं मरण देईल की दुसरा जन्म घ्यायची सुद्धा तुझी हिंमत होणार नाही. त्यामुळे पूजा चांगलीच चिडली आहे आणि तिने बाळजाबाईला सुद्धा वॉर्निंग दिली की जर तुम्ही माझा जीव घेत असाल ना तर मी तुमचं सत्यसुद्धा दुष्यंतला सांगणार, तुमचा खरा चेहरा त्याच्या समोर आणणार. म्हणजे कृष्णाच्या जीवावर उठलेली बाळजाबाई आणि पूजा या दोघींमध्येच आता महायुद्ध रंगलंय. दोघीही एकमेकींना धमक्या देत आहे, एकमेकींचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार असं एकमेकींना ठणकावून सांगताय. मग या दोघींमध्ये हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच जयकांत हा पूजाच्या रूममध्ये असतो. तो पूजाला जाब विचारतो, काय मेवणीबाई तुमचा नेमका प्लॅन तरी काय आहे? तर पूजा विचारते, कसला प्लॅन? जयकांत म्हणतो, मला नाही येड्यात काढायचं. बाहेर मी सगळं पाहिलंय की तुम्ही ती वायर कापत होता, तुम्हीच तो करंट पाण्यात टाकला. म्हणजे तुम्हाला कोणाला तरी पोहोचवायचं होतं. कोणाला पोहोचवायचं होतं? दुष्यंतला की कृष्णाला? पूजा चांगलीच घाबरते, ततफप करू लागते. मला कुठे असं करायचं होतं? हे काय बोलतोय तू? तर जयकांत म्हणतो, नाटकं कमी करायची आणि खरं सांगायचं. आणि खरं सांगायचं नसेल ना तर मी आत्ताच्या आत्ता काकी साहेबांजवळ जातो आणि त्यांना तुझं सगळं सत्य सांगतो. मग बरोबर तू बोलायला लागशील. असं म्हणून जयकांत जाऊ लागतो. तर पूजा ही एकदम कॉन्फिडन्समध्ये येते आणि म्हणते, जा की, मी कोणाला घाबरते? आणि जर तू तुझ्या काकी साहेबांना सगळं सांगणार असशील ना तर मी सुद्धा दुष्यंतला सगळं सांगेल की तुझी माझ्यावर वाईट नजर आहे, तू कायम माझ्या मागे मागे करतोस. हे ऐकून जयकांत चांगलाच घाबरतो. पूजा त्याला म्हणते, डेमो पाहायचाय का? थांब थोडा वेळ. आणि पूजाची नाटकं सुरू होतात. फ्रेंड फ्रेंड फ्रेंड, लवकर ये फ्रेंड. जयकांत चांगलाच घाबरतो आणि पूजाचा आवाज ऐकून दुष्यंत आणि कृष्णा तेथे धावत पळत येतात. तर कृष्णा आणि दुष्यंत जयकांतला जाब विचारतात, तू येथे काय करतोय? तर पूजा म्हणते, फ्रेंड हा पहा ना, मला याची खूप भीती वाटते. तो मध्यरात्री माझ्या रूममध्ये शिरलाय. कृष्णाला खूप राग येतो. ती जयकांतकडे रागारागाने पाहते. जयकांत म्हणतो, दुष्यंत भावा ही खोटं बोलतीये. मी तरी हिचा आवाज ऐकून येथे आलो, मी काही करत नव्हतो. पण कृष्णा खूप चिडते, जयकांतची कॉलर पकडते आणि त्याच्या सणसणीत थोबाडीत मारते. जयकांतला जबर धक्काच बसतो. दुष्यंत सुद्धा चिडतो आणि म्हणतो, कृष्णा हे काय केलंस तू? का त्याच्यावर हात उचलला? मला माहिती आहे तो थोडा उडाणटप्पू आहे, पण तो असं चुकीचं काम कधीच नाही करणार. तर पूजा ही खूप खुश होते की कृष्णाने या जयकांतच्या सणसणीत थोबाडीत मारली. तर कृष्णा जयकांतबद्दल म्हणते, दुष्यंत सरकार हा कसा आहे ना मला चांगलं माहिती आहे. आणि मध्यरात्री परक्याबाईच्या रूममध्ये हा काय करत होता तुम्हीच त्याला विचारा. जयकांतला दुष्यंत विचारतो, तू येथे काय करत होता? तर जयकांत सांगतो, भावा मी असं काहीच करत नव्हतो, मी शपथ घेतो. मी तर त्यांना वाचवायला आलो होतो. त्या फ्रेंड फ्रेंड ओढत होत्या तर त्यांना काय झालंय हे पाहायला आलो होतो. कृष्णा चिडून म्हणते, ए जयकांत तुझ्या शब्द आहे ना तुझ्याजवळ ठेवायचा. तुझी काय लायकी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. जयकांत खूप चिडतो आणि पूजाला डोळे दाखवून विचारो, काय मेहुणी साहेब आता तुम्हीच सांगा मी येथे कशासाठी आलो होतो? तो पूजाला सुचवतो की जर माझ्यावर खोटे आरोप लावले ना तर मी तुझं सत्य या दोघांना सांगेल. त्यामुळे पूजा चांगलीच घाबरते आणि म्हणते, फ्रेंड मला तर काही आठवतच नाही, या जयकांतने मला बाहेर. तर जयकांत म्हणतो, पाहिलं का दुष्यंत भावा, तिला नीट काहीच आठवत नाहीये आणि मी तिला कशाला काही त्रास देईल? मी तर तिच्या काळजीने येथे आलो होतो, मी खरंच काही केलं नाहीये. तेव्हा कृष्णाला समजतं की आपण उगाचच त्याच्यावर संशय घेतला आणि त्याच्या थोबाडीत मारली. तर दुष्यंत कृष्णावर चिडून म्हणतो, पाहिलं का कृष्णा, कधीही पूर्ण काही समजल्याशिवाय असं ॲक्शन नाही घ्यायची. उगाचच तू बिचाऱ्याच्या थोबाडीत मारली, त्याची काहीच चूक नसताना. त्याला आत्ताच्या आत्ता सॉरी म्हण. कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णा विचारते, मी त्याला सॉरी म्हणायचं का? तर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुझी चूक झालीये, तू सॉरी म्हणायला पाहिजे. दिस इज नॉट फेअर. कृष्णाचा नाईलाज होतो आणि ती जयकांतला सॉरी म्हणते, माफ कर असं म्हणून त्याची माफी मागते. तर जयकांत म्हणतो, जाऊ द्या ना वहिनी साहेब, तुमचा गैरसमज झाला. तशाही तुम्ही मोठे आहात, माझ्यावर हात उचलला त्याचं मला काही वाईट वाटलं नाही. मी जाऊ का
असं म्हणून तो कृष्णा आणि दुष्यंतची परवानगी घेतो आणि रूम बाहेर निघून जातो. तर पूजा विचार करते, या जयकांतचं नेमकं चाललंय तरी काय? त्याने कृष्णा आणि दुष्यंतला माझं सत्य का नाही सांगितलं? याच्या मनात काय चाललंय हाच प्रश्न तिला पडतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी दलपत हा बाळजाबाईला हिशेब दाखवत असतो की 2.5 लाख रुपये येणं बाकी आहे आणि आपल्याला 1.5 लाख रुपये द्यायचे. आणि त्याच वेळेस मैनावती जयकांतला घेऊन तेथे येते. जयकांत सांगतो, काकी साहेब, या घरात जे काही चाललंय ना ते योग्य नाहीये. तर बाळजाबाई विचारते, काय योग्य नाहीये? काय घडलंय? नीट सांग. मैनावती म्हणते, तुमच्या त्या लेकाने माझ्या जयकांतवर अविश्वास दाखवला आणि तुमच्या त्या नावडत्या सुनबाईने माझ्या लेकाच्या कानाखाली जाळ काढला. म्हणजे माझ्या लेकाने तुमच्या लेकाचा जीव वाचवला, स्वतः शॉक खाल्ला, त्याचं हे बक्षीस मिळालं का त्याला? बाळजाबाईला आश्चर्याचा धक्काच बसतो. बाळजाबाई विचारते, नेमकं काय घडलंय? मला सांग तरी. तेव्हा मैनावती सगळं सांगते, जे काही काल घडलं होतं की दुष्यंत आणि कृष्णा काल अंगणात गेले होते आणि तेथे दुष्यंतला शॉक बसला असता, पण जयकाने स्वतः तो शॉक स्वतःच्या अंगावर झेलला आणि मग रात्री ती पूजा फ्रेंड फ्रेंड ओरडत होती. जयकांत तिला वाचवायला गेला, तिची मदत करायला गेला, तर त्या कृष्णाने जयकांतवरच संशय घेतला आणि जयकांतच्या कानाखालच जाळ काढला. तेव्हा बाळजाबाई विचारते, माझ्या दुष्यंतला शॉक बसणार होता का? तर जयकांत सांगतो, होय ना काकी साहेब, मी पाहिलं स्वतःच्या डोळ्याने. ती पूजाच त्या वायरबरोबर काहीतरी काड्या करत होती. तिनेच ती वायर कापली. जर दुष्यंत भावाला शॉक बसला असताना तर होत्याचं नव्हतं झालं असतं. बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. पण बाळजाबाई पूजाबद्दल जयकांतला काहीच ताकास्तूर लागू देत नाही आणि म्हणते, जयकांत, तू हे घरातल्या गोष्टीमध्ये पडू नकोस. तुला किती वेळेस सांगितलंय, वसुलीचं काम कर. 2.5 लाखाची वसुली बाकी आहे, ते सोडून तू त्या पूजाच्या मागे मागे करतोयस का? गुपचूप वसुली करायची. जयकांतची बोलती ती बंद करते. मैनावती म्हणते, अहो पण बाळजाबाई, त्या पूजाचं मला काही खरं वाटत नाही. त्या पोरीचं नक्कीच काहीतरी गौड बंगाले. बाळजाबाई म्हणते, काही पण काय बोलायली मैनावती, त्या पोरीचं काय खरंय? तिचं डोकं ठिकाणावर नाहीये आणि ती कशाला असं कोणाचा जीव घेईल? थोड्या दिवसांची गोष्ट आहे, ती तिच्या माहेरी निघून जाईल. मग आपल्या डोक्याला काही ताण नाही. आपल्याला मेन त्या कृष्णाला धडा शिकवायचा आहे. त्या कृष्णाने जयकांतच्या थोबाडीत मारली का आणि याचा आपल्याला व्याजासकट बदला घ्यायचा आहे. तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचं ते. असं म्हणून ती या सगळ्यांना कृष्णाचा बदला घ्यायला सांगते. त्यामुळे मैनावती जयकांत खुश होतात. तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत पूजाला औषध देत असतात, गोळी देत असतात. कृष्णा पूजाला समजावून सांगते, पूजे गोळी घे. तर पूजाची नाटकं सुरू होतात. फ्रेंड फ्रेंड, मला नाही घ्यायची गोळी, गोळी खूप कडू आहे. तर कृष्णा म्हणते, असं कसं होईल पूजे? जर तू गोळी नाही घेतली तर तू बरी कशी व्हायची? पण पूजा ही गोळी घ्यायला नकार देते. त्यामुळे दुष्यंत पुढे येतो आणि पूजाला गोळी देऊ लागतो की पूजा गोळी घे. पण पूजा नको नको असं म्हणून चक्क दुष्यंतचा हात पकडते आणि दुष्यंतला स्वतःच्या अंगावरच खेचते. दुष्यंत पूजाच्या अंगावर पडतो. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि हे पाहून कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, पूजा हे काय केलं? तुझ्या दाजींना पाडलंस का? दुष्यंत हा कसाबसा पूजापासून दूर होतो. तो पूजावर खूप चिडतो आणि म्हणतो, हा काय फाजीलपणा आहे? गोळी घ्यायची तर घे, नाहीतर नको घेऊ, पण अशी नाटकं परत यानंतर करायची नाही. पूजा खूप चिडते आणि म्हणते, ठीक आहे, दे गोळी. पूजा गोळी घेते. खूप कडू आहे असं सांगते आणि झोपण्याचं नाटक करते. कृष्णा तिच्या अंगावर पांघरून टाकते. कृष्णा आणि दुष्यंत विचार करतात की पूजाचं कसं व्हायचं. कृष्णा खूप टेन्शनमध्ये असते. ती दुष्यंतला विचारते, पहा ना, आता पूजाचं काय होणार? मला तर तिची खूप काळजी वाटते आणि आता तुम्ही तर अमेरिकेला निघून जाणार. ही तर मला डोळ्यासमोर सुद्धा उभी करत नाही. तुम्हाला सोडून तिचा कोणावरच विश्वास नाहीये. मग तुम्ही अमेरिकेला गेल्यावर पूजाचं कसं होणार? पूजा हे सगळं ऐकत असते, ती झोपलेली नसते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, या गोष्टीचा मी आधीच विचार करून ठेवलाय की मी अमेरिकेला गेल्यावर पूजा येथे नाही राहू शकत. मी तिला केअर सेंटरमध्ये पाठवणार आहे. हे ऐकून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते. पण कृष्णाला केअर सेंटरचा अर्थ कळत नाही. ती विचारते, केअर सेंटर म्हणजे काय? दुष्यंत तिला सांगतो, केअर सेंटर अशी जागा असते जेथे आजारी पेशंटला ठेवलं जातं. तेथे डॉक्टर असतात. 24 तास पेशंटची काळजी घेतली जाते आणि पेशंटला लवकरात लवकर बरं केलं जातं. मी चौकशी केली आहे. कोल्हापूरमध्ये केअर सेंटर आहे आणि आजच त्यांची माणसं येणार आहे आणि पूजाला घेऊन जाणार आहे. पूजाला जबर धक्काच बसतो. कृष्णा सुद्धा म्हणते, दुष्यंत सरकार हे काय बोलताय? ती माझी बहीण आहे.
तुम्ही जरी अमेरिकेला गेला तरी मी तिची काळजी घेऊ शकते, मी अजून जिवंत आहे ना. तर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, ही इमोशनल होण्याची गोष्ट नाहीये. तुला सुद्धा माहिती आहे, पूजा तुला डोळ्यासमोर सुद्धा उभं करत नाही. मग मी अमेरिकेला गेल्यावर तू तिची काळजी कशी घेणार आहे? तिचा माझ्यावर सोडून कोणावरच विश्वास नाहीये. आणि मी नसल्यावर तिला पॅनिक अटॅक आला तर कोण तिची काळजी घेईल? कोण तिला तेथे नेईल, हॉस्पिटलला नेईल? तूच मला सांग. कृष्णाला सुद्धा समजतं की पूजाला केअर सेंटरलाच पाठवायला हवं, त्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाहीये. त्यामुळे ती यासाठी हो म्हणते. पण पूजा मात्र खूप चिडलेली असते. दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो, आपल्यासाठी ती या घरात राहणं महत्त्वाचं नाहीये, तर तिचं लवकरात लवकर बरं होणं महत्त्वाचं आहे. आणि जर ती या घरात राहिली तर ती कधीच बरी होणार नाही, तिला असाच त्रास होत राहील. त्यामुळे तिला आपण केअर सेंटरमध्ये पाठवूया. केअर सेंटरमध्ये पाठवलं तरच तिच्यात लवकरात लवकर सुधारणा होईल आणि ती बरी होईल. पूजा लवकरात लवकर बरी व्हावी अशीच कृष्णाची इच्छा असते. कृष्णा यासाठी हो म्हणते. कृष्णा आणि दुष्यंत रूम बाहेर निघून जातात. पूजा खूप चिडते, उठून बसते आणि म्हणते, दुष्यंत, मी तुझ्यासाठी इतकी मोठी रिस्क गेली, तुझ्या घरी राहायला आले, स्मरणशक्ती गेल्याचं नाटक केलं आणि तूच मला घराबाहेर काढतोय का? पण मी आता घराबाहेर जाणार नाही. पहा मी आता काय करते ते. थोड्या वेळाने पूजा ही रूम बाहेर जाऊ लागते आणि त्याच वेळेस बाजाबाई रूममध्ये येते. बाजाबाई ही पूजाला पुन्हा रूममध्ये येते. बाजाबाईला पूजा विचारते, बाजाबाई हे काय चाललंय? बाजाबाई विचारते, काय चाललंय? तर बाजाबाई म्हणते, असं तुम्हाला काही माहीत नाही असं वागू नका. तुमचा लेक मला केअर सेंटरमध्ये पाठवतोय. मी काय केअर सेंटरमध्ये जाण्यासाठी येथे आले का? तर बाजाबाई म्हणते, तू कशाला काळजी करते? दुष्यंतने तुला केअर सेंटरमध्ये पाठवलं की मी लगेच तुला तिथून सोडवायला येते, परत तुला घरी घेऊन येईल. तर पूजा चिडून म्हणते, ओ बाळजाबाई, मला वेड्यात नका काढू. मी काय इथे केअर सेंटरमध्ये जायला आली आहे का? तर बाळजाबाई तिला विचारते, ते सगळं सोड. काल जे काही घडलं ते माझ्या कानावर आलंय. काल काय घडलं? तू त्या कृष्णाला वाटी लावण्यासाठी माझ्या दुष्यंतच्या जीवावर बेतलं असतं तर काय झालं असतं? दुष्यंतला शॉक द्यायला तू निघाली होतीस का? पूजा चिडून म्हणते, वा बाळजाबाई वा, म्हणजे आता मला तुम्हाला सगळं सांगावं लागेल का? आणि आपला हा तर प्लॅन होता ना की कृष्णाला या घराबाहेर काढायचं. बाळाबाई चिडून म्हणते, हो, तोच प्लॅन होता, कृष्णाला या घराबाहेर काढायचं. पण कृष्णाचा जीव घेता घेता माझ्या दुष्यंतच्या जीवाला काही धोका झाला ना तर मी तुला सोडणार नाही. तुला मी असं मरण देईल की दुसरा जन्म घेण्याची सुद्धा तुझी हिंमत व्हायची नाही. हे ऐकून पूजा खूप चिडते आणि म्हणते, वा बाळाबाई, तुम्ही माझा जीव घ्यायला निघाला का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या नाटकावरून पडदा उठला ना तर मी तुमचं सुद्धा खरं रूप दुष्यंत समोर आणणार की तुम्ही किती कपटी कारस्थानी आहात. आणि मग तुमचं खरं रूप दुष्यंत समोर आल्यावर तुमचं काय होईल हे तुम्ही लक्षात ठेवा. पूजा चक्क मला ब्लॅकमेल करतीये, मला दुष्यंत समोर तुमचा खरा चेहरा आणेल अशी धमकी देतीये. हे ऐकून बाळाबाई खूप चिडते, पण ती शांत होते आणि पूजाला म्हणते, पूजे, उगाच डोकं गरम करू नको, ऐकून घे. आपल्याला दुष्यंतला अमेरिकेला पाठवायचंय, म्हणजे कृष्ण आणि दुष्यंत कायमचे वेगळे होतील. तर पूजा म्हणते, नाही बाळाबाई, दुष्यंत अमेरिकेला जाणार नाही. आपला हा प्लॅन होता की तुम्ही कृष्णाला घराबाहेर काढणार आणि दुष्यंतला माझ्या आयुष्यात आणणार. दुष्यंत कायमचा माझा होईल. बाळाबाई चिडून म्हणते, नाही, आपलं असं नव्हतं ठरलं. आपलं एवढंच ठरलेलं होतं की कृष्ण आणि दुष्यंतला वेगळं करायचं आणि कृष्णाला कायमचं या घराबाहेर काढायचं. बाळाबाई असं बोलते त्यामुळे पूजाला खूप राग येतो. पूजा चिडून म्हणते, मला माहीतच होतं तुम्ही आज ना उद्या पलटी घेणार आहे, पण मी असं होऊ देणार नाही. मी त्या कृष्णाला तर घराबाहेर काढणारच, पण मी दुष्यंतच्या आयुष्यात येणार, दुष्यंतला अमेरिकेला जाऊ देणार नाही. बाळाबाई खूप चिडते, पूजाचा हात पकडते आणि म्हणते, लायकीत राहायचं, मला डोळ्याने राखवायचे. तू मला धमकी देतेस का की मी हे करेल ते करेल? दुष्यंत अमेरिकेला जाणार म्हणजे जाणार. ते माझ्या लेकाचं स्वप्न आहे. त्याचं स्वप्न पूर्ण होईल तर माझं स्वप्न पूर्ण होईल, त्या कृष्णाला घराबाहेर काढण्याचं. तुमचं काय करायचं ते नंतर पाहू आपण. पण जर माझ्या वाकड्यात गेली ना तर मी तुला पाताळात गाडीन, एवढं लक्षात ठेवायचं. पूजा खूप चिडते. बाळाबाई तिला म्हणते, तू ना मला थोडं हलक्यात घेतीयेस. तुला असं वाटतंय की मी अशीच आहे, पण बाळाबाई काय आहे ते तुला अजून माहिती नाहीये. तुला आणि तुझ्या सगळ्या खानदानाला कुठे गायब करीना तुला सुद्धा कळायचं नाही. आणि हा जन्म काय
पुढचे 7 जन्म तुला बाळजाबाईच्या नावाने भीती वाटेल, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. तुला कळलंच असेल मला काय बोलायचंय ते, असं म्हणून बाळजाबाई पूजाला चांगले डोळे दाखवते आणि रूम बाहेर निघून जाते. पूजाला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, तुम्ही मला पाताळात गाळणार का? आता पहा मी कशी पाताळात जाते. आता गायब व्हायची वेळ आलीये. असा विचार करून पूजा गायब व्हायचं ठरवते. कारण तसंही संध्याकाळी केअर सेंटरची माणसं येणार आहे, जे पूजाला आपल्याबरोबर घेऊन जाणार आहे. त्यामुळे केअर सेंटरमध्ये जाण्यापेक्षा घराबाहेर गायब व्हायचं आणि दुष्यंतला पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि घरातच राहायचं, असा पूजाने प्लॅन बनवलेला असतो आणि ती लगेचच घराबाहेर पळून जाते. तर इकडे पोस्टमन घरी येतो आणि दुष्यंतला एक महत्त्वाचे कागदपत्र देतो. दुष्यंत खूप खुश होतो. हा त्याचा पासपोर्ट असतो, ज्यावर US चा व्हिसा अप्रूव्ह झालेला असतो. दुष्यंत घरात येतो. बाळजाबाई आणि सगळ्यांना सांगतो, माझा व्हिसा अप्रूव्ह झालाय. आता मला अमेरिकेला जाण्यापासून कुणीच नाही थांबू शकत. घरातील सगळ्यांना आनंद होतो. पण आढळराव मात्र दुःखी होतात आणि म्हणतात, वा वा, म्हणजे आता बायकोला सोडून जाण्याच्या निर्णयावर अमेरिकन सरकारने सुद्धा मोहर उमटवली आहे ना. दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो, माझा आनंद तुम्हाला कधीच पाहावला जात नाही का? आता मी माझ्या बायकोला सोडून जातोय की घेऊन जातोय, हा माझा आणि माझ्या बायकोचा पर्सनल मॅटर आहे. जर तिने मला परवानगी दिली आहे तर तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्ही कशाला मध्ये बोलताय? तुम्हाला काय त्रास होतोय? असं म्हणून दुष्यंत आढळरावांवर खूप चिडतो. पण त्याला हे कळत नाही की आढळरावांची काळजी ही योग्य आहे, रास्त आहे. कारण दुष्यंत हा कृष्णाला अमेरिकेला घेऊन नाही गेला आणि तिला येथे सोडून दिलं तर ती बाळजाबाईच्या जबड्यात अडकणार आणि बाळजाबाई तिचा फडशा पाडणार, एवढं मात्र नक्की. पण दुष्यंतचा तर आपल्या बाळजाबाईवर, आपल्या आईवर आंधळा विश्वास आहे. तिचं खरं रूप दुष्यंतला माहिती नाहीये. त्यामुळे आढळरावांची काळजी त्याला कळत नाही आणि तो आढळरावांवर तोंडसुख घेतो. त्यामुळे आढळराव दुःखी होतात. तर बाळजाबाई म्हणते, अरे दुष्यंत, तू कोणाला तोंड देतोय? या माणसाला कधी तुझ्या आनंदाचं काही घेणं आहे का? तो नेहमी तुला वाईटच बोलत असतो. त्यामुळे त्याचं बोलणं एवढं मनावर घेऊ नको, त्याची काळजी काही करू नको. तेवढ्यात दुष्यंत हा कृष्णाला हाक मारतो, कृष्णा लवकर ये. कृष्णा येऊपर्यंत तो बाळजाबाईला सांगतो, मी अजून एक निर्णय घेतलाय. मी पूजाला केअर सेंटरमध्ये पाठवणार आहे. बाळजाबाई विचारते, कशाला? तर दुष्यंत म्हणतो, नाही आई, मी अमेरिकेला गेल्यावर ती या घरात राहिली तर सगळ्यांनाच त्रास होईल. ती कोणावरच विश्वास ठेवत नाही. कृष्णाला तर डोळ्यासमोर सुद्धा उभं करत नाही. त्यामुळे तिला केअर सेंटरमध्ये पाठवणंच योग्य आहे. त्यामुळे तिची तब्येत लवकर सुधारेल, ती लवकर बरी होईल. त्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नाहीये. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि विचारते, काय झालं? दुष्यंत तिला सांगतो, माझा व्हिसा अप्रूव्ह होऊन आलाय, पहा या पासपोर्टवर. कृष्णा खूप खुश होते. तर बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, अरे तिला काय सांगतोय? तिला काय माहीत पासपोर्ट, काय माहीत व्हिसा? तिला यातलं काय कळायचंय? तर कृष्णा म्हणते, बाळजाबाई, मला काही कळत नाही, पण भावना मात्र कळतात ना. यांच्या चेहऱ्यावरचा एवढा आनंद पाहून मला कळतंय की नक्कीच काहीतरी चांगलं घडलंय. आणि कृष्णा दुष्यंतला म्हणते, अहो थांबा, मी गणपती बाप्पांसमोर हा पासपोर्ट ठेवते आणि त्याची पूजा करते. कृष्णा दुष्यंतच्या हातातून पासपोर्ट घेते. दुष्यंत चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, कृष्णा तेथे नको ठेवू, त्याला काही डाग वगैरे लागला तर काय होईल? कृष्णा म्हणते, नका काळजी करू, मी सगळं करेल, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी हा पासपोर्ट नीट ठेवते, त्याला काहीच होऊ देणार नाही. कृष्णा पूजेच्या ताटात हा पासपोर्ट ठेवते, दिवा लावते, त्यावर फूल ठेवते. पण दुष्यंत मात्र चांगलाच घाबरलेला असतो की पासपोर्टला काही व्हायला नको. थोडाही डाग पडला, पासपोर्ट जळाला तर माझं अमेरिकेला जाणं कॅन्सल होईल. पण कृष्णाचा मात्र विश्वास असतो की असं काहीच व्हायचं नाही. कृष्णा ही दिवा लावते आणि गणपती बाप्पांसमोर हात जोडते की दुष्यंत सरकारांचं सगळं स्वप्न पूर्ण होऊ दे आणि त्यांच्या सगळ्या इच्छा या पूर्ण होऊ दे. पण आढळराव मात्र खूप दुःखी असतात. आढळराव विचार करतात, देवी आई, तू हे काय करतेस? दुष्यंत हा कृष्णाला सोडून अमेरिकेला जातोय. जी गाठ तुझ्यासमोर स्वर्गात बांधली गेली आहे, ती गाठ येथे येऊन सोडली जातीये. कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्यावर सगळे उठलेत आणि मला हे काही सहन होत नाहीये. त्यामुळे आढळराव ही देवी आईला प्रार्थना करतात की असं काहीतरी कर, ज्यामुळे दुष्यंत हा भारतातच राहील आणि हा देश सोडून कोठेच जाणार नाही. आणि त्याच वेळेस मैनावती तेथे येते आणि सांगते, पूजा या घरात नाहीये, पूजा गायब झालीये. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. बाळजाबाई विचारते, अशी कशी गायब झाली? तर मैनावती सांगते,
अरे मी 2-3 तासापासून तिला शोधतीये. संपूर्ण घराचे कानेकोपरे शोधून काढले, परंतु ती या घरात कोठेच नाहीये. मी तिला खूप शोधलं. तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नाही ना? तर बाळजाबाई चिडून म्हणते, मैनावती तोंडाला आवर घाल. काही पण काय बोलतेस? ती डोक्यावर पडलेली पोरगी आहे. गेली असेल इकडे कुठेतरी. मागच्या वेळेस सुद्धा हरवली होती ना, परत आली होती. नको काळजी करू, ती येईल परत. पण कृष्णा आणि दुष्यंत मात्र खूप टेन्शनमध्ये असतात की ही पूजा नेमकी गेली तरी कुठे? तिने स्वतःचं काही बरं वाईट तर करून घेतलं नाही ना? आपण तिला केअर सेंटरला पाठवणार होतो, म्हणून ती घर सोडून पळून गेली की काय? हाच प्रश्न या दोघांना पडतो. सगळे टेन्शनमध्ये असतात. बाळजाबाईला सुद्धा समजतं की ही पूजा माझ्यावर खूप चिडली होती आणि तिनेच नक्कीच काहीतरी केलंय. ही पूजा नेमकी गेली कुठे? हा प्रश्न बाळजाबाईला सुद्धा पडतो. मैत्रिणींनो, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकतर कृष्णाने जयकांतच्या सणसणीत थोबाडीत मारली, पण कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे आता लवकरच एकमेकांपासून वेगळे होतील असं वाटतंय. कारण दुष्यंतचा व्हिसा सुद्धा अप्रूव्ह होऊन आलाय आणि थोड्याच दिवसात दुष्यंत हा अमेरिकेला जाणार आहे. पण आढळरावांना मात्र हे आवडत नाहीये. मग आढळराव हे दुष्यंतला भारतात ठेवून घेण्यासाठी काही करतील का? आणि कदाचित ते आजपर्यंत सगळ्यात मोठं कांड करणारे, सगळ्यात मोठं काम करणारे, तर आढळराव काय करतील? आता पूजा ही घराबाहेर पडलीये, कुठेतरी गेलीये, म्हणून तिला शोधायला कृष्णा आणि दुष्यंत घराबाहेर पडणार आहे. पण दुष्यंतचा जो पासपोर्ट आहे, जो कृष्णाने देवाच्या पूजेच्या थाळीत ठेवला होता, आणि हा पासपोर्ट तेथेच राहून जाईल. आढळरावांना तो दिसेल आणि आढळराव या पासपोर्टला चक्क जाळून टाकतील. जर दुष्यंतला अमेरिकेला जाऊ द्यायचं नसेल तर हाच एकमेव मार्ग आहे, म्हणून आढळराव चक्क हा पासपोर्ट जाळून टाकतील. त्यामुळे कृष्णा आणि दुष्यंत वेगळे होणार नाही आणि दुष्यंतला अमेरिकेला जाता येणार नाही. आता हे योग्य की अयोग्य हे तर माहीत नाहीये, पण जर त्याने कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांबरोबर राहणार असतील तर हे योग्यच, एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कमेंट करून सांगा. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा ही घराबाहेर पडलेली असेल आणि ती विचार करेल, मला घराबाहेर पडून 2 तास झालेत, पण अजून कुणीच मला शोधायला का येत नाहीये? नक्की सगळे असं का करताय? मला कुणी शोधायला येणार नाही का? मी घराबाहेर पडून चूक तर केली नाही ना? हा प्रश्न पूजाला पडेल. तर इकडे दुष्यंत आणि कृष्णा हे पूजाला शोधायला घराबाहेर पडलेले असतील आणि संपूर्ण गावभर ते पूजाला शोधत असतील. सगळ्या लोकांना विचारत असतील, तुम्ही पूजाला पाहिलंय का? तिचे फोटो दाखवतील, परंतु तिला कुणीच पाहिलेलं नसेल. पूजा ही दुसरीकडेच गेलेली असेल. बाळजाबाई सुद्धा कॉल करून विचारेल, आपल्या माणसांना कामाला लावेल की लवकरात लवकर त्या पूजाला शोधून काढा. पण कृष्णा मात्र खूप हतबल होईल, खूप दुःखी होईल. माझी बहीण डोक्यावर पडलीये, तिला काहीच कळत नाहीये आणि ती घर सोडून गेलीये. ती कोठे गेली असेल? तिने काही जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना? ही भीती कृष्णाला वाटत असेल. दुष्यंत तिला सावरणार, शांत करणार की घाबरू नकोस, पूजा सापडेल, एवढी काळजी करू नको. पण कृष्णाला पूजाची खूप काळजी वाटतेय. मग आता पूजा सापडल्यानंतर काय होईल? तिचं नवीन नाटक काय असेल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेल. पण आढळराव मोठं काम करणारे एवढं मात्र नक्की. जर आढळरावांनी हा प्लॅन केला आणि हे पासपोर्ट जाळून टाकलं तर मात्र दुष्यंत गॅरेंटेड अमेरिकेला नाही जाणार आणि कृष्णा आणि दुष्यंतचा रोमांस, त्यांचं नातं यापुढे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? आढळरावांनी दुष्यंतचं हे पासपोर्ट जाळायला हवं का? दुष्यंतचं अमेरिकेला जाणं कॅन्सल व्हायला पाहिजे की नाही? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.